नमस्कार, सुचिताज किचन मराठी रेसिपीमध्ये तुमचं पहिल्यांदा मी स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी ना मखानाचे लाडू दाखवणार आहे। ते अतिशय पौष्टिक आणि म्हणजे त्याला दुसरं नाव म्हणजे काय माहिती का, मखानाला कमळाचं बी। ते अतिशय पौष्टिक आणि शुगर फ्री लाडू आहेत, ते मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर पहिल्यांदा आपण साहित्य बघून घेऊया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया। हे पहा, आपल्याला जे पौष्टिक लाडू बनवायचे आहेत ना, त्याचंही साहित्य आहे। हा मखाना आहे, मखाना ते ना मी तूप घालून थोडंसं भाजून घेतलेलं आहे। भाजून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला ना मिक्सरला लावायचे आहेत ना, त्याकरता ते भाजून घ्यायचे। म्हणजेच कमळाचं बी, मखानाला दुसरा शब्द म्हणजे कमळाचं बी। हे आहे ना, हे खजूर आहे, त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत मी आणि थोडं गरम केलेलं आहे। हे बदाम आहेत, ह्या भोपळ्याच्या बिया, आणि हे काजू आहेत, थोडं तूप। आता हे तूप घालून मी थोडं तूप घालून थोडं हे भाजून घेतलेलं आहे। आता काय करायचं आहे, बदाम आणि काजू हे दोन्ही मिक्सरला लावून जाडसर वाटव, म्हणजे एकदम पावडर बनवायची नाही, तुकडे तुकडे करून घ्यायचे। एक दोनदा फेर घ्यायचे त्याचे, आणि हे पण थोडं बारीक करा, खलबत्त्यात केलात तरी चालेल। आता हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला माहिती आहे का, एक मिक्सरचं भांडं घेऊन हे बारीक करून घ्या, कारण हे जास्त वेळ ठेवलं तर नरम पडतात ते, म्हणून। चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, अशा प्रकारे ना, अशी ही पूर्ण खजूर, त्या आपले काजू बदाम, ह्याच्या बिया, भोपळ्याच्या बिया आणि मखाना, हे सगळं आपण असं छान बारीक करून घेतलेलं आहे। ते आता आपण ना, हे कसं आहे बघा, हे असं बनवायला गेलात ना तर हे बांधलं जाणार नाही, म्हणून आपण थोडं तूप कढईमध्ये घालून ना, थोडंसं आपण ते भाजून घेऊया चांगलं, म्हणजे ते ना आपल्याला लाडू बनवता येते। हे पहा, अगदी एवढंच घालायचं, अर्धा चमचा एवढं तूप घालायचं आहे त्याच्यामध्ये। ते गरम झालं ना तर थोडं घालून ते भाजून घेऊयात। तूप आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये ना हे भाजून घेऊया। ते छानपैकी असं परतवून घेऊयात। बघ ना, ते चांगले लाडू बनवता येतील, कारण ते कसं रवाळ आहे ना, म्हणून ते बांधले जात नाही। तर आपलं हे जे मखाना वगैरे जे आपण तुपावर भाजून घेतलं ना, ते झालेलं आहे। पण ना मखाना ना बारीक जरा मिक्सरला लावून घ्या, म्हणजे चांगले लाडू बांधले जातील। हे बघा, आपला लाडू तयार आहे। आता मी बाकी सर्व बनवून घेते। हे पहा, आपले पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत। हे बघा, कशा बिया वगैरे छान दिसत आहेत। तुम्हाला मी प्रमाण सांगते बघा। हे जो मखाना होता ना, तो मी 200 ग्रॅम घेतला होता। त्याच्यामध्ये 100 ग्रॅम खजूर आणि बाकीचं म्हणजे बिया भोपळ्याच्या, बदाम काजू हे आहेत ना, ते 50 ग्रॅम घेतलं होतं मी। आता हे भाजून बघा, मस्त छान झालेले आहेत। हे कधी तुम्ही बनवून डब्यामध्ये भरून ठेवा, मुलांना भूक लागली किंवा तुम्हाला लागली तर तुम्ही खाऊ शकता आवडीने। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना, ते नक्की कळवा। आणि जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका।